मुद्रा लावणी खेचरी प्राणयामी बैसला, तेने सांगितली माया तेजली कंठा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी, अनुहत ध्वनिनाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डुल्लकशी, ज्ञान गोदावरीची तिरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योग्या, तेने सांगितली माया तेजेली कंठा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी, पांडुरंगा करू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानिल संताशी, रंजवू चित्ताशी आपोलिया, श्रीपादनाथम गुरुराजवर मोक्षानामं ज्ञानदानैकरक्षं, श्रीचक्रनिवासनं तन्नमामि वेदान्तकृष्णमायुगपीठे निर्मलत्यां, वरं पुण्डलिकाय दातो मुनीन्द्रि, समागतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ओम ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति, द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आत्मरूप गणेश केली स्मरण, होय सकल विद्येचे अधिकरण, तेची वंदोनी स्त्री चरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो न्याता। नम माझे गुरु राजा महाराज दत्तात्रया, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्र जननी देवाची है जगदोद्धारा लागे धरिला अवतार, निरविला बडिवार सिद्धाईचा, निळा शरणागत म्हणवी आपला निरविला, संती देऊनी हाती विठ्ठल विठ्ठल। पैल मेरूच्या शिखरी, पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणयामी बैसला, तेने सांगितली माया तेजेली कंठा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माधारी। मायबाप सेवेकरिता बरेच दिवसांनी भेटला असताना का तुम्ही, सेवेकरिता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव, योग्यांची माऊली, साधकांची मायबाप, माऊलींचा चार चरणातला चौकडा असणारा श्री गुरुदेव दत्तात्रयांचं वर्णन करणारा अभंग आहे। विठाला विठाला माऊली महावैष्णव आज ज्यांचा असणारा उत्सव काळ आहे, त्या महात्म्यांचं यथार्थ वर्णन करतात। तो महात्मा कसा आहे, त्या महात्म्याचं अस्तित्व काय आहे, तो महात्मा राहतो कुठं आणि त्याचा आनंद कोणता आहे, असं वर्णन आहे। महात्मा ज्ञानोबा सांगतात, पैल मेरूच्या शिखरी, पैल वर
मेरूच्या शिखरावर पलीकड एक योगी निराकारी निराकार असणारा एक योगी खेचरी मुद्रा लावून प्राणायाम करीत बसलेला आहे. काय करतो तो? प्राणायाम करतो खेचरी मुद्रा लावून. परिणाम त्याचा देहभाव संपलेला आहे. तेने सांडियली माया. महाराजा त्याने मायेच्या पलीकडे असणारा तो योगी तेजेली कंथा म्हणजे पोशाख आपला असणार. कंथा कंथेचा एक अर्थ गोधडी बी कपडे बी येत. कंथा म्हणजे कपडे अंगावर घालण्याचे. कंथा म्हणजे शरीरावर घालण्याचं जे आवरण त्याला कंथा म्हणतात. काया म्हणजे शरीर. या दोहीचाही त्याग केला म्हणजे देशही नव्हे आणि वेशही नव्हे अशा भाषेत तुकोबरायच्या. तुकोबराय सांगतात देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो. म्हणजे तो देहाविषयी आणि वेशाविषयी उदास असणारा. मन त्याचं स्वरूपाच्या ठिकाणी विलीन झालं. मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. महाराज ते मन राहता ते उन्मन झालं. माऊली सांगतात त्याला जे नाद प्राप्त झालेला आहे अनहत नादाचा. अनहत ध्वनीनाद, आघात नाद आणि अनहत नाद असे दोन प्रकारचे नाद आहेत. आघाताने जो नाद होतो त्याला आघात नाद म्हणतात. मृदंग आघात नादी, पेटी आघात नादी, टाळ आघात नादी. टाळावर टाळ वाजलं तर नाद होणार, एरवी नाही. पण एक नाद असा अनहत नाद आहे. तो अनहत नादाचा ज्याला अनुभूती आली. अनहत ध्वनीनाद, अनहताचा ध्वनी ज्या नादामध्ये तो रंगून गेलेला आहे. उन्मनी तुर्या विनोद म्हणजे उन्मनी अवस्थेमध्ये तुर्या अवस्थेमध्ये तो आनंदाने विनोदाने म्हणजे आनंदाने राहतो. छंदे छंदे डुलतशी. परत आपल्या नादामध्ये स्वरूपाच्या महिमेमध्ये डोलत असतो. अशा असणाऱ्या ज्या महात्म्याचं वर्णन आहे त्या महात्म्याचं वर नाव नाही त्यांचं. ज्ञानोबराय सांगतात ते ज्ञान असणाऱ्या गोदावरीच्या तीराला आहे. ते पांचाळेश्वराला स्नान करत आणि ज्ञानदेवाच्या अंतरात आहे. अंतरात म्हणजे अंतकरणात. आणि ते असणारे दत्तात्रय योगी आहेत. आणि त्या दत्तात्रय योग्याने महाराज त्याने सांडियली माया. त्या दत्तात्रय मायेवर विजय मिळवलेला आहे. देहभाव ज्याचा गेला उदास म्हणून तर त्याला अवधूत म्हणतात. अवधूत म्हणण्याचं कारण काय? महाराज जो देहावर उदास असतो, सर्व इंद्रियावर ज्याने ताबा मिळवला असतो, त्याच्या महिमेत राहतो असा असतो तो अवधूत. आणि तो स्वतः महाराज ब्रह्मानंदात डुलत असतो सतत. असा असणारा महाराज अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं. सालावत प्रमाणे चालत आलेला हा एक दिवसीय वैष्णव मेळावा, त्याचं नियोजन आमचे असणारे हरिभक्तपरायण गुरुवर्य श्रीकांत महाराज पाहुणे नियोजन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाने चाललेलं आहे. दादांच्या आशीर्वादाने, श्रीपाद रामदेव पांडुरंग दादांच्या आशीर्वादाने, दत्तात्रय भगवंताच्या कृपेने हा चाललेला याचा असणारा नियोजन करणारी विजय महाराज आकुळे बंधू सर्व परिवार यांनी केलेला आहे एक दिवसाचा खटाटूप. सोपं नाही महाराज करणं. हे धर्माचा मांडव उभं करायचं म्हणल्यावर महाराज धर्माचा मांडव उभा करण्यासाठी, धर्माची धुरा म्हणजे धर्माच्या ध्वजा उभं करण्यासाठी महाराज या धर्माच्या ध्वजेला महाराज आई बाप बळी द्यावा लागलीत. त्यांचा अभंग घेतलाय ना, त्यांनी आपले आई बाप महाराजाच्याकडे बळी दिलेत पायात. या ज्ञानोबाने पाया रचला म्हणजे फुकट पाया झाला नाही.
स्वतःचे आई वडील या ठिकाणी बळी दिलेत आणि मग हा असणारा महाराज धर्माची ध्वजा उभा राहिलेली आहे. अशी नाही गप्पा आणून नाही राहिली. एक तर लईच घोटाळा आलेला आहे. तो थांबणार थोडा, अजून माझी प्रस्तावनाच चालली ना. मी क्रमांक दिला मग द्या. कारण अशा असणाऱ्या महात्म्यांनी महाराज खूप सायास केले महाराज. अगदी अन्न न मिळता नाही मिळालं महाराज त्यांना अन्न, पोटभर अन्न खायला मिळालं नाही आळंदीमध्ये. अगदी झाडाचा पाला खाऊन त्यांनी महाराज हे शास्त्र तयार केले. सहज आपल्याला आयुष्य महाराज गेले की 2-3 हजार सहज देतात. शिवाय जेवायला चांगलं चांगलं महाराज पाहिजे ते करतात. आता आल्यावर म्हणलं आपल्याला थोडं शेंगदाण्याचं बेसन करा, सुंदर बेसन केलं महाराज, अशी सोय करतात. पण त्यांना अन्न नाही मिळालं महाराजांसाठी. कितीतरी पीडा सहन केली महाराज या महात्म्यांनी या धर्माची ध्वजा उभारण्यासाठी. तसा हा धर्माचा मांडव आहे महाराज. सहजासहजी नाही महाराज. त्याला लग्नाचे मांडव उभे केलेत ना, टाईम आहे तुला, थोडा टाईम आहे, मग कळत आहे किती ताप होतो मांडव उभा करायला. महाराज असं असणारं हे धर्माचं कार्य आहे. ही मंडळी करतात महाराज. भाग्यवान आहे, त्यांचं पुण्याई बलवान आहे, त्यांना दत्तात्रयाची कृपा आहे महाराज. त्यांच्या कृपेशिवाय कोणतंही कार्य होत नाही. त्याच्यामध्ये मला सद्गुरूची निष्ठा आहे, सद्गुरु कृपा आहे, सद्गुरूने दिलेला प्रसादाचा हा पावर आहे महाराज. प्रसादाचा पावर तरच होता. औषध खाल्लं तर पावर असतो, नुसतं औषध घेऊन पावर मिळत नाही. आणि ते 3 टाइम खावं लागतं. गोळ्या किती टाइम खाता तुम्ही? काही गोळ्या 2 टाइम खायच्या, काही गोळी 1 टाइम खायची, काही गोळ्या 3 टाइम खायच्या. हे का नाही? 2 टाइम जर खायला ठरलं तर स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये खावी, झोपेमध्ये त्याची जबाबदारी. 3 टाइम खायला ठरलं. 3 अवस्था आहेत महाराज याच: जागृती, स्वप्न, सुषुप्ती. इथे नाही काळामध्ये महाराज ही गोळी खावी. कारण जागृती, स्वप्न, सुषुप्ती ना ठेवे. बरोबर आहे सांगतात. पांडुरंगाची मला ओढ लागली, माझ्या आजीबीची आवडी. तर 3रे चरणी जागृती, स्वप्नी, सुषुप्ती ना ठेवे महाराज. असं सतत महाराज त्या पांडुरंगाच्या परमात्म्याच्या असणाऱ्या त्या नाम अनुसंधानामध्ये राहणं हे खूप महत्वाचं आहे. कारण अंतकरणाला अखंड काहीतरी चागळायची सवय. असं आहे, जो धातू कमी पडन त्या धातूसाठी महाराज ते जीव काहीतरी. काही माणसं महाराज खडे खातात, काही माणसं माती खातात, काही जनावर सुद्धा माती खातात, खडे खातात. का खातात? त्यांच्यामध्ये काहीतरी घटक कमी असतो. बऱ्याच वेळा अपेक्षा नसती पण ते घडतं. तसं परमार्थ करीत असताना हे अंतकरण संसार ज्यावेळेस खायला सुरुवात करते त्यावेळेस त्याला काहीतरी कमी पडलेलं असतं. आणि त्याला एकच कमी पडलेलं असतं महाराज, भगवंताच्या नामाचं अनुसंधान. अनुसंधान बिघडलं की महाराज ते कुणीकडे विसरत. ते नाही म्हणत मग हे पाप आहे, ते नाही म्हणत हे पुण्य आहे, हा धर्म आहे, अधर्म आहे. मन हे एक ओढाळ आहे. मन ओढाळ ओढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरून येते पिकावर. असं असणार हे मन. भयानक आहे, साधन आहे. मन एक भयानक भूत आहे बर का. मन एक भयानक राक्षस आहे महाराज. या मनाने आतापर्यंत कितीतरी खाल्ले. योगी खाल्ले, जपी खाल्ले, तपी खाल्ले. 60,000 वर्षाचा योगी महाराज एका क्षणामध्ये मनाने कुत्र केला. कोण केला? 60,000 वर्ष तपश्चर्या होती विश्वामित्राची. एका क्षणात मनाने महाराज कुत्रा केला. कुत्रा साधे मन.
मनाने जर ठरवलं महाराज तर तुम्हाला 84 त्या क्षणात घालीन ते मन, आणि मनाने जर ठरवलं तर तुम्हाला ब्रह्मपदावर बसवीन तेही मनचे. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ नक्की कशासाठी करायचं आहे आम्हाला? आम्हाला ब्रह्म होण्यासाठी परमार्थ करायचं नाही, आम्हाला मुक्त होण्यासाठी परमार्थ करायचा नाही, आम्हाला अंतकरणाला अकळ घालण्यासाठी परमार्थ करायचा आहे. बघा जमलं तर बघा ना, आपलं काही मत नाही. आम्हाला मनाला आवरण्यासाठी परमार्थ करायचा आहे, आम्हाला बुद्धीला महाराज योग्य मार्गदर्शन करण्यासाठी परमार्थ करायचा आहे, चित्ताला स्थिर करण्यासाठी परमार्थ करायचा आहे, अहंकाराला स्थिर करण्यासाठी परमार्थ करायचा आहे. का परमार्थातून काही मिळवायचे? जे मिळवायचंय ते तुमच्या जवळच आहे. कसं आहे ते? जे मिळवायचंय तुमच्यापासून लांब नाही, फक्त आपल्या अंतकरणाची तयारी नाही. काही नाही, तयारी नाही. ती तयारी करण्यासाठी महाराज आम्हाला परमार्थ करायचा आहे. मूळची शक्ती ही शरीरातच आहे, फक्त तिला थोडंसं प्रोत्साहन द्यावं लागतं. तिला सकस आहार घेतला आणि व्यायाम केला की ती शक्ती शरीरात वाढते. नाही वाढत. पहिलं का बाहेरून ताकद भरतो शरीरात, पैसे का हे मूळची शरीरात आहे, फक्त तिला काय करतो? ऊर्जा द्यावी लागते. तसं अंतकरणामध्ये सर्व परमात्मा अंतकरणातच आहे, मोक्ष तुमचाच आहे. हे बाहेरून काहीच आणायचं नाही महाराज, तुमच्या अंतकरणाची तयारी होणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताने फक्त मनाला उपदेश केला, चित्ताला उपदेश केला, बुद्धीला उपदेश केला, भागवतामध्ये अहंकाराला उपदेश केला. तू म्हणे मीची करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी माझे एकाते, माझे अनुसंधानी देख, संकल्प जाळणे निश्चेक मध्य आधी चोख, याची नाव चोख व्हायचंय ना, मन मला समर्पित कर. चित्त म्याची झाले, जीव मरो विसरले बोधाची भुली. त्या व्याध्यामध्ये 9व्या श्लोकावर चिंतन करतात. चित्त ज्याने परमात्म्याला समर्पित केलं बोधाने, बोधाची भूल चढली मला चित्ताला. आता जगणं आणि मरण विसरून गेलं चित्त. चित्त त्याला अर्पण करावं लागतं. आणि बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भाव आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी ऐसे व्यापक ज्ञान भले, जयाच्या हृदय घेऊस्तली तयाशी समता बोले. विशेष काय? बुद्धिनिश्चय आपण करायचा आहे, मन आपण परमात्मा समर्पण करायचंय, चित्त आपण थाऱ्यावर ठेवायचंय, अहंकार आपण आपला ताब्यात ठेवायचा आहे. अहंकार धरी स्वंपन तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, ही मनी होय उन्मन बुद्धीचा निश्चय परब्रह्मी. हे आपण करायचं आहे. हे करण्यासाठी वेद शास्त्र पुराण बरोबर ग्रंथ. चुकलं तर सांगत जबर का बोलणार, माणूस बोलण्याच्या ओघात बोलत असतो. उपनिषद, ब्रह्मसूत्र, पंचदशी, पंचीकरण, अमृतानुभव, जी नाव सुद्धा आम्ही ऐकलेली आहेत त्यांची. अद्वैत मकरंद, हे ग्रंथ फक्त मनाला अंतकरणाला स्थिर करण्यासाठीचे. आपलं अंतकरण बहिर्मुख आहे. बहिर्मुख कसं आहे अंतकरण? आणि बहिर्मुख अंतकरणाला अंतर्मुख करण्याचं साधन म्हणजे परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे कीर्तन करायचंय, जन्मोत्सव करायचा आहे. दत्तात्रय काय दरवर्षी जन्मत नाहीत, ते एकदाच जन्मले. आपण किती वर्ष जन्मतो? होय, एकदाच का बरेच वेळा?
पण का मग दरवर्षी आम्हाला उत्सव करतो? रामजन्मी करायचा आहे, गोकुळाष्टमी करायची, नरसिंह जयंती करायची, काय कारण करण्याचं? दत्त जयंती करायची. हे आपल्या टकोऱ्यात राहावं. देव हाय नाही जर केलं तर महाराज विसरून जाऊ आपण. सांगा, जर आपण जर पित्र घातले नाही तर काय होईल? आपला जाळ होईल. पण पित्र जर नाही घातले तर आपल्याला बाप होता हे आपण विसरून जाऊ. पित्राने तर आमच्या बाप ध्यानात येतो. भाद्रपद महिन्यामध्ये पित्र असतात, पौर्णिमेपासून सुरू होतात अमावस्यापर्यंत, आहेत ना? बरोबर आहे ना? अक्षय तृतीयेला परत जेवायला घालते. तुला काय, तुला बाप हाय अजून घरी, तुला काय माहिती त्याच. पण नाही घातलं होणार नाही असं, विसरणार नाही आपण. अशा बऱ्याच गोष्टी विसरलो होतो आम्ही, फक्त आम्ही करत नाही म्हणून. पहा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वरीतली. देख मनुष्यदात सकळ स्वभावताची भजनशीळ झाली असे केवळ माझे ठाई. जन्मला तर भजन घेऊन आला का नाही? कुठे गेलं भजन? नाही, भजन कुठे गेलं? हे फक्त त्याला आवरण आलं. एक लक्षात, रस्ता जर चालू असेल तर त्याला वाट, म्हणजे असं त्याला आहे का नाही, रुळलेली वाट म्हणते त्याला. आणि जर रस्ता जर बंद झाला तर मग आलेत का नाही काके इथं? गुरुची गरज लागलीच का? हा प्रश्न आहे. गुरु का लागले आपल्याला? आपल्या रस्त्यावर काठी आली. खरं कसं आहे? नाही काटे आले, काटे आले म्हणून तर संत म्हणतात झाडू संतांचे मार. तुकोबराय सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेऊ. काय झालं महाराज? हे जग सगळ्या सत्य मार्गाला विसरलं आणि तुटलेले रस्ते निघालं. आडमार्ग कळलं म्हणते. ज्या रस्त्याने अडचणी असतात त्याला आडमार्ग म्हणतात. कशाला आडमार्ग म्हणतात? हे चालला याला आडमार्ग म्हणन का कोणी? हे समोर 4 पदरी 6 पदरी तसा तो, याला कोण आडमार्ग म्हणन? आणि कोण निघाले खडकीवरून इकडं कारखान्याकडं, त्याला काय म्हणतात? है ना? आडमार्ग ज्याला म्हणतात तिकडून वाहतूक कमी असते आणि धोके जास्त असते. काय असेल ते पण धोके जास्त असतात. आडमार्ग असा आडमार्ग. आडमार्गामध्ये संसार रूपी आडमार्गामध्ये ज्या ठिकाणी काम क्रोध आदी श्वापद येतं, काम क्रोध आदी वैरी येतं महाराज, रस्ते अडवणारे. ह्या रस्त्याला महाराज हे समाज लागलेला आहे, जग लागलेलं आहे. आणि त्या अशा रस्त्याला लागलेला सद्मार्गाला लावण्यासाठी म्हणले आम्ही आलो.
उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. महाराज हे जे संतांनी जे आतापर्यंत केलंय त्याचं सेवन करू आणि तेच सगळ्यांना वाटू. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी. असं असणार महाराज हे परमार्थाचं. परमार्थ याच्यासाठी करायचं आपल्याला, अंतकरणाच्या स्थिरतेसाठी, अंतकरणाच्या शुद्धतेसाठी आणि अंतकरणातल्या भ्रम जाण्यासाठी परमार्थ करायचा आहे. परमार्थ करण्याचा एवढाच हेतू आहे. ब्रह्मपद तुमचं चोरीला गेलेलं नाही, मोक्ष तुमच्यापासून लांब गेलेला नाही. तुकाराम महाराज मोक्ष कळाल्यावर म्हणले, मोक्ष आम्हा घरी कामारी ये दाशी होय सांगू ऐशी. तुका म्हणे मुक्ती परमी येले नोवरी. आता दिवसचारी म्हणजे आहेच ना आमचे ते आता, पण आम्हाला माहित नव्हतं, ते बहुश्रुत नव्हतं म्हणून आता ते माहित झालं. आता नको म्हणले, आता का नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव का नको, ते माझंच स्वरूप आहे. फक्त आमच्याकडे आवरण आलं होतं त्याच्यावर ब्रह्मस्वरूपावर, त्या आत्मस्वरूपावर देहभावाचं. आता ते देहभाव निघाला, आता काय देणं, आता ते नको मला. आता मग द्यायचं सन्न देवा तर 10वी रूप मज गोपिका रमना ठेवू द्या चरणा. म्हणजे ब्रह्मज्ञान वाईट आहे म्हणून नको का, आता माझं स्वरूप आहे त्यात काय नवर येतं. आता द्यायचं ना तर असं दे, आता जे गोपिकांना दिलं, जे आतापर्यंतच्या भक्ताला दिलं ते दे. असं आहे ते, वाईट म्हणून नाही, ते माझंच आहे अशी गोष्ट आहे. म्हणून साठी आपल्याला फक्त आपला अधिकार तयार करणं गरजेचं आहे. काय करायचं तयार आपल्याला सांगा मला. हिंद केसरी तयार होतो का मला, त्याला काय तयार करावं लागतो. त्याच्या मेहनतीने तो अधिकार तयार करतो हिंद केसरी पदाचा. त्याला कोणी पद देऊन नाही तयार होत हिंद केसरी म्हणून. होय, त्यासाठी त्याला मेहनत करावं लागते. 4-4, 5-5 तास तो नुसता झोंबे खेळत असतो मला कुस्त्या. त्यावेळेस तो हिंद केसरी पदा. मग ब्रह्मपदापर्यंत यासाठी निष्ठे मला चपात्या खाऊन होईल का. अरे ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिमपुटी वेदशास्त्रे, जर सगळं तुम्हाला एवढं ज्ञान भेद का नाही गेला मग. नाही ब्रह्मज्ञान झालं ना दुसरं तर मग दिसतेच ना भेद. का दिसते भेद आम्हाला, आम्हाला झालं याचा अर्थ आहे काय. मग सूर्य उगवला ना अंधार नाही, वस्तुस्थिती नाही. ह्यो त्याचा मत्सर करतो, त्याचा मत्सर करतो, त्याचा द्वेष करतो. हे का होतं मग. आणि जगाव परमार्थाला जगाव घे देव ऐसा ज्याचा अनुभव. काय अनुभव नेमका परमार्थाचा. परमार्थाचा अनुभव काय. अरे हा देव नाही, जेव नटला सगळा देव आहे, जन नव्हे. अवघा जनार्दने महाराजा परमार्थाचा अनुभव आहे. परमार्थाचा अनुभव म्हणजे रोग घालणं नाही. परमार्थाचा अनुभव म्हणजे प्रपंच चांगलं चालणं नाही. परमार्थाचा अनुभव म्हणजे बोरला पाणी लागणं नाही, पोरं नोकरीला लागणं नाही, पोरं होणं हे बी परमार्थाचा अनुभव नाही. परमार्थाचा अनुभव महाराजा जग नाहीच, फक्त परमात्मा आहे. काय फक्त अनंत रूपे अनंत वेशे बराय सांगतात महाराज. अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी. कसा पाहिला. अधिष्ठान रूपाने पाहिला. आणि ती खून मला साधूच्या कृपेने कळाली.
आणि परिणाम महाराज देवांचा देव पाहिला, सगळ्या शंका मिटून गेल्या. कारण परमार्थ करत असताना अधिकार तयार होणं गरजेचं आहे आणि तो अधिकार साधनेशिवाय होत नाही. बाकीच्या कशानेच होत नाही अधिकार तयार, त्यासाठी घासावाच लागते महाराज. मंत्र टाकून माती उचलली जात नाही, मंत्र टाकून मुरुम उचलला जात नाही, मंत्र टाकून खडक फोटला जात नाही. त्याच्यासाठी कष्टच करावं लागते. करावी तातडी परमार्थ करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची बी नाही, परमार्थ बी नाही, परमार्थी. हे असं गाठ्यात आहे बा. म्हणजे काय, म्हणजे असं मला नाही सांगता यायचं. तर आपलं शिक्षण कमी आहे आणि काय आपलं एवढा अभ्यास नाही. पण गोष्ट अशीच आहे, परमार्थाची तातडी करावी. कारण महाराज त्याला कारण आहे. अंतकरण जर तुमचं जर निरोगी नाही झालं तर देव येईल कसं तुमच्या अंतकरणात. आज देवाचा जन्म होतोय, परब्रह्माचा जन्म होतोय. त्यांच्या वडिलाचं नाव काय आहे? अत्री. आईचं नाव कळालं? हे नक्की कळालं का आपल्याला? ही पद येत, नाव नाही तर अक्कलीचे कांदे. हे पद येत, पद. त्या पदाला गेल्याशिवाय देव जन्माला येत नाही पोटात. आपण रोज म्हणतो महाराज, पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र कुळात देव कुठं बी काय गचपानच उगवण काय, ज्याच्या अंतकरणासाठी बुजबुज आहे किड्याची. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ बरोबर आहे ना? चित्त निर्मळच करावं लागेल तेव्हाच देव येईल महाराज. नुसता अनुराग घेतला म्हणून तुम्हाला त्याचा साक्षात्कार होईनच असं नाही. साक्षात्कार व्हावा, साक्षात आकार व्हावा. त्यो साक्षात आकार, त्याचं नाव साक्षात्कार. बुद्धीचा आकार तसा होत महाराज, चित्ताचा आकार तसा होत, त्याचं नाव साक्षात आकार. हे सगळा आकार आहे ना, तो साक्षात त्याचाच व्हावा. याचं नाव साक्षात्कार. महाराज आमच्या तर एकाला पाहिले की आनंद होतो, एकाला पाहिले की डोकं फिरत. अरे हे कोणता साक्षात्कार आहे आमचा? माझी महात्मा प्रवचनच मानलं. एकाला पाहिलं की महाराज अशी अवस्था होती, एकाला पाहिलं की तोंड फोडावं वाटतं. अरे हे काय दिलं नेमकं, कमून झालं असं? आणि जे गाव गे देव म्हणा, लाज वाटली पाहिजे ना आपल्याला काही. सर्व जर परमात्मा म्हटलंय, पाहता कोणी कोण तुम्ही? स्वरूपा कोण का प्रकृती कोण? प्रकृती सगळीच नालायकी. प्रकृती असा एकही गुण नाही तिथं घ्यावा असा प्रकृती. सांगा एखादा गुण प्रकृती घ्यायला जात नाही. सांगा एखादा, सांगा 8 गुण. या शरीरात एखादा गुण घ्यावा तर असं आहे? याच्यात आहे? दिसतोय एखादा पुढं? प्रकृतीला नाव
नाव प्रकृतीला नाव असं एक गोष्ट अशी आहे, प्रकृती आहे का आधी? आरसा ऐका, आरसा, आरशामध्ये प्रकृती दिसते का नाही? प्र म्हणजे दुसरी कृती, मग बाहेरची आहे म्हणून आतली आहे का? आतलीला स्वतंत्रता आहे. बरं, प्रकृतीला हिला म्हणतात का तिला म्हणतात? प्रतिबिंब म्हणतो थोडक्यात आपण त्याला. लक्षात येत आहे काही? अरे आधी जग व्हावं आणि मग त्याचा नाश करावा, आधी खपुष्प व्हावं मग तोडावं. ज्ञानेश्वर 11 वेद्यात आले की नाही असं काही? चांगला विचार जर केला तर मंडळी अंतःकरणाची जी तयारी आहे ना, मी एवढ्या थांबणार आहे, मी जास्त नाही पुढे जाणार. फक्त दत्ताचा जन्म करणार, अभंगाचं काही येत नाही मला. दत्तात्रयाचा जन्म झाला महाराज. त्यांच्या आईचं नाव आहे अनुसया आणि वडिलाचं नाव आहे अत्री. अत्री, अत्री कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे 3 नाहीत, अ म्हणजे नाही, त्री, अत्री, अ म्हणजे नाही, त्री, अत्री. ज्याच्याकडे 3 गुण नाहीत असा असणारा 3 गुणाचे विरहित. कारण तुकाराम महाराज एक ठिकाणी सांगतात महाराज, रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. मग याचे 3 गुण नसणारा जो असं अंतःकरण आहे महाराज, हे साधनेने हे करावं लागते, घाण सगळी काढावं लागते. भाऊ 3 प्रयोग केले महाराज. 3ऱ्या प्रयोगामध्ये भगवान जन्माला आले. पहिल्यांदा निस्ता काळ कुठं जन्माला आलं? कोण? दुर्वास. कस काय दुर्वासाचं काम? महाराज दुर्वास म्हणजे आगच, रखरखीत निखारा म्हणजे दुर्वास मुनी येत. त्यांच्या हातातून सुटला हे काही शक्य आहे महाराज? बलव दुर्वास. पहिला प्रयोग महाराज दुर्वासाचा जन्म आहे. दुसरा प्रयोग महाराज लोभी जन्माला आला. लोभी कोण? चंद्र. चंद्र त्यांचाच मुलगा आहे. कसा होता चंद्र? चंद्राला 27 बायका होत्या, है की नाही? तरी पण क्षयरोगी का झाला चंद्र? गुरुपत्नीचे अभिलाष काय झाली म्हणून क्षयरोगी झाला तो. आणि 3रा प्रयोग महाराज शुद्ध आला. शुद्ध ते परब्रह्म साक्षात जन्माला आलं. ते परब्रह्म. 2रं-3रं महाराज ते दत्तात्रय भगवान आहे. ते दत्तात्रय भगवान महाराज जन्माला आले. आल्यानंतर महाराज हे दोघंही थांबले नाही, जवळ थांबून नाही दिले, थांबले बी नाहीत. 1-2 वाजता पाला निघून गेली. चंद्र त्याचा आकाशात त्याच्या ठिकाणी गेला. दत्तात्रयाचा सांभाळ दत्तात्रय राहिले महाराज त्या ठिकाणी. हे गुरुदेव दत्त महाराज सहज जन्म. अंतकरण शुद्ध, मल विक्षेप अंतकरणाला गेलाच पाहिजे. मल म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती, विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. ही साधनेशिवाय जात नाही महाराज, गप्पा हाणून नाही जात. बरं, हे साधनेने चित्ताची चंचलता जाते आणि साधनेनेच महाराज चित्त मल नावाचं म्हणजे पाप करण्याची वेदविहित निष्काम कर्म, वेदविहित निष्काम कर्म आणि वेदविहित निष्काम उपासना हे ब्रह्मज्ञानाचा अधिकारी तयार करते. काय करते? आणि वेदविहित निष्काम असणारा महाराज मग सद्गुरु त्याचं काय करतात? आवरण काढतात. काय करतात? अंतकरण शुद्ध आणि स्थिर होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी त्यातले प्रतिबंध निघाले पाहिजेत. आणि परमार्थामध्ये प्रतिबंध निघणं हे खूप गरजेचं आहे. आणि प्रतिबंध जर निघाले नाही ना, अवस्थेचा अर्थ माहिती आहे का?
अवस्था. अवस्थेचा अर्थ एक क्षणही विसर न पडणे. काय अवस्थेचा अर्थ? दिन तैशी रजनी झाली गे माई, अवस्था लावून गेला अजून का नाही. गरुड वाहना गंभीरा येई गा दातारा, बाप रखुमादेव विठ्ठल श्री विठ्ठला. अवस्था याला म्हणतात भाऊ. अवस्थेच्या नावाखाली बरेच लई नको बोलायला, ते बोलण्यासारखीच नाही पण बोलावंच. माणसं करीतच तसं. अशी स्थिती व्हाय मला आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, याची नाव अवस्था आहे. असं सतत महाराज कृष्णमूर्ती खेळे सावळी हृदय कमळी. कृष्णमूर्ती सतत महाराज हृदय कमळामध्ये खेळले. अंतकरणाची खरी शुद्धता आहे, ही पवित्रता आहे. अशी असणारी चित्त शुद्धी ही महाराज अशी गप्पा हाणून नाही होत. त्यासाठी महाराज वाहून घ्यावा लागतं महाराज त्याला, वाहून. हो, सगळ्यांचं महाराज माऊलीने एक दृष्टांत दिले यासाठी. हरिपाठामध्ये दुसऱ्या अभंगामध्ये दुसरं चरणी मंथोनी मंथोनी नवनेता मंथोनी नवनेता ज्ञानोबानी प्रक्रिया सांगितली महाराज, परमार्थाची प्रक्रिया. मंथन सर्व काम बाजूला ठेवून करतील का? काम करता करता करतील. मला सांगा, मंथन करतात, दह्याचं मंथन करतात, हे सर्व काम आज बाजूला ठेवून करता का? काम करता करता करतात सर्व काम. मंथन केलं का कोणी कधी? दह्याचं मंथन कधी केलं का? सर्व काम बाजूला ठेवून मंथन करतायत का? सर्व काम करीत करीत दोन तीन अशा रवे हलवायच्या, मग बाकीचं झाडून घ्यायचं, कुठं मग जाळ लावायचा, परत हलवायचं, असं आहे का मंथन करायचं? सर्व काम बाजूला ठेवून करतात ना. त्यासाठी स्वतंत्र वेळ देतात, मोकळा वेळ देतात, है का नाही? आणि मग मंथन करतात. मग परमार्थाच्या वाटेला डोक्यातलं सगळं निघावा का नाही आधी, आणि मग मला देवाच्या वाटेला लागावं. सगळं घेऊन देवाच्या वाटेला लागतो मला, कसा देव भेटेल? ते नामदेव महाराज एक ठिकाण खूप सुंदर सांगत महाराज, कधी देवाच्या नादी लागावं, कसं लागावं देवाच्या नादी, की सांगतात ना काकड्यामध्ये. धनदारा पुत्र
काय सांगितलं त्यांनी देवाला कसं सेवन लावून सगळे घाण घेऊन. तुमच्या घरात जर पाहुणे यायचे असते तर तुम्ही घर तसंच ठेवता का? झाडून झुडून सारून सोडून नीटके करतात. तुमच्या पोरीला बघायला पाहुणे येणार, घरात सगळा राड आठवणार का? काय वाटतं मावले होतो मला? बरं काय म्हणते पाहुणे आले जर तुम्ही तसं ठेवलं तर? करते पोरगी तुमची दुसऱ्याच आपलं तर घ्यावंच लागत. मला चिंतन लक्षात घ्या. आम्हाला देव पाहिजे. मी फक्त हात्रीवर बोलतो बघा, अजून ध्यान ठेवतो मी. देव पाहिजे आम्हाला महाराज. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून, सगळं पिशून म्हणजे अगदी सगळं. पिशूनचा अर्थ काय म्हणजे सगळं पिशून वर आलं म्हणजे सगळं गाव आहे का नाही? जुना शब्द आहे पिशून. हे सगळं मिथ्या हे जाणून आणि मग शरण रे घावे देवाशी. पिशे घेऊन जातो आम्ही म्हणले माझी बायकून पोर आहेत घरी. द्यावे वारे बहादर म्हणून लय माहित आहे तुला नागले अवघड असते. चिंतन लक्षात घ्या मंडळी. आपला विनोद थोडा सोडून द्या, पण चिंतन असं आहे महाराज. परमार्थ ज्याला करत आहे, देव ज्याला पाहिजे असतं महाराज, त्याला सांगले धन दारा. दारा म्हणजे कोण रे? बायको म्हणणं चांगली, पुत्र जन बंधू सोयरे हे पिशवून, हे सर्व मिथ्या हे जाणून. हे खोट हे आधी चांगलं समजून घ्यावं. मृगजळा सारखं हे कावनाचे मायबाप, कावनाचे गणगोत, मृग जळवत जाईन रया. ये साथी आलिया ओळगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईन रया. काय चिंतन आहे महाराज. किती संतांनी महाराज, किती बोलावं बरं संतांनी. नोहे तुझा हा परिवार, बरोबर आहे. कळालं तर बरोबर आहे, नाही कळालं तर घोटाळा आहे. तू कोण आधी समजून घेतलं पाहिजे, आणि धनदार हे कोणाचे हे समजून घेतलं पाहिजे. तू आत्मरूप आहेस आणि बायको द्यायची. हे मला नको, मला लय काळी बायको आहे. मला पूर्ण जाईन मला नाही तर. हा आता सगळ्या खोतकोडी माहिती झाल्यात मला, तसं काही नाही. म्हणला महाराज बायको द्यायची का याची, मुलं द्यायची का याची, बरं संसार द्यायचा का याचा? देहाचा आहे, देहाला संसार करू देच, त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ते घडणारच आहे. फक्त न म्हणी देह माझा, हे का नाही महाराज? फक्त देह माझा म्हणू नकोस, देह मी म्हणू नकोस महाराज. कर संसार, काही बिघडत नाही त्यांनी. कारण महाराज मी नाही म्हणत, मोठे 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 साधू संत भाऊ,
संसार केला नाही सांगतो, चांगला केला महाराज, पण संसार करीत असताना मनात नाही शिरून दिला त्याला. नाव ही पाण्यातच शोभत आहे महाराज, प्रदर्शन मध्ये नाही. नाव कुठं शोभते? पाण्यातच. तसा देह संसारातच शोभतो. हा, पण फक्त संसार त्याच्यात नाही शिरावा. पाणी जर नावेत शिरलं तर नाव बुडत असते. तसा चित्तात जर संसार शिरला तर जीव बुडत असतो. हे खूप महत्वाचं आहे. आणि महाराज याच्यासाठी 3 भोक आहेत, रजाचं, सत्वाचं आणि तामाचं. हे 3 भोक्षे बैले बंद करावं लागते. आत येणारी, आतमध्ये शुद्धची. आतलं पाणी शुद्धच असतं महाराज, वरच्या चिंगाने त्याला खराब करतात. खडकातलं पाणी महाराज लय शुद्ध असतं, पण वरून पा धरणारं पाणी आत गेलं ना की खालच्या पाण्याचा घोटळा घालून टाकीत. आणि वरचं पाणी हे जीवाच्या संपर्कात आलेलं असतं. एखाद्याचं नालीचं, एखाद्याच्या मोरीचं, असे माय पाणी आलेलं असतं वरचे. आणि ते मुरात काय, आता संडासाचे खड्डे येतं ते पाणी मुरात, आणि ते पाणी जिरून काय करतं, त्या चांगल्या पाण्यात जाऊन मिसळतं, चांगल्याचं वाटोळ करून टाकीत. त्याच्यासाठी महाराज काय केलं पाहिजे, ते हिरलं खडकापासून प्लॅस्टर करून घ्यायचं. टाकी देत ना आता. आणि ते आत येणारं पाणी बंद केल्यावर आता पाणी कसं राहील बरं? वरचे झिरपे विहीर चलत नाही भाऊ कधीच. वरचे झिरपे जवळ वर पाणी येतं वरच आहे, वरचे झिरपे पाणी आटले की बंद होते. तसे वरचे झिरपे ना जवळ तुझ्याकडे माल आहे ना तर चिटकून येते. तुझ्यापासला माल संपला की तुला टाटा करते सगळे. जवारी चळना तुकाराम महाराज याला पापा म्हणले. पापा हे दोरी चळन गा तोरी म्हणती माझा. हे चिंगाने आहेत सगळ्या वरून येणाऱ्या, घाण करणाऱ्या आपल्या जीवनात या चिंगानेच्या. मानिती लहान थोर. अरे तू जवळ पाकिट चांगलं तर तोवर तुला लय सोमा आला म्हणणार, कारभारी आला म्हणणार, माझा राजा आला म्हणणार, मोकळाचा 4 दह्याला नाही सटकून बाहेर काढला तर मला विचार. वस्तुस्थिती ही इंद्रिय मावळले आला भागुलाचा, कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. आता माझं दृष्टी देई पांडुरंग माय बापा, शरण मी आलो तुझं निवारून या सगळ्या पापा. हे सगळं पाप मागे लागलो तुम्हाला त्याचं निवारण केलं ना, तर तुला शरण आलोय. याचं नाव शुद्ध होणे. तेव्हा तो आत्री होता असतो. हे 3 गुणाचं ज्यावेळेस महाराज त्याचा प्रतिबंध होईल ना, त्याचं नाव आत्री. आत्री राहिली अनुसया. तेवढी अनुसया सांगायचं आणि थांबायचं आपल्याला. तुम्ही केलं पण मी नाही करणार, कारण मी सुतारी. सुतार टेप शिवाय काम करीत नाही आणि सुतार दोरी शिवाय काम करीत नाही. एकाची झाली मिशी बारीक, एकाची मोठी, नाही चालत. आम्ही कोणाचा बांध रीतीत नाही. शेतकऱ्यांनी त्याच्या एकरातच किती करावा, कशा तऱ्हेचा बांधल्या ठेवा. तुम्हाला 10 मिनिटं दिलं ना तेवढंच तुम्ही बोललं पाहिजे ना. तुम्ही 2 मिनिटं तरी पुढं का गेली.
मागं पुढं नाही नाही, काय कारण व्हायचं तुम्हाला काय वाटतं? नाही, तुम्हाला माझं मत स्पष्ट आहे. आमच्या दिंडीत असतो महाराज, आनंद आश्रम स्वामी महाराज इथून जात असतं आमची दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असतं आमचं. किती? पहिला येणार राहिल्यापासून तर महाराज जय विठ्ठल 1 तासात झालंच पाहिजे. आमच्याकडे 55 मिनिटांमध्ये थांबवणारी, 5 मिनिटं आधी त्याला 100% मार्क आहे. किती चांगलं सांगणार असं 5 मिनिटं वर गेला तर तो नापास झाला. आमचा नियमच असा आहे. कसं असतं माहितीये का, दिवसभर चाललेले लोक असतात आणि लठ्ठ्या गाडीत बसून आलेला असतो पुढं, आणि मग ते ना त्या गाडी उकून कोणतरी बोलावलेलं. आमच्याकडे बोलीत नाहीत महाराज. एक विषय आमच्या दिंडीत एक विशेष आहे महाराज, आमच्या दिंडीत बाहेरचे कीर्तनकार बोलवले जात नाहीत. आणि जरी आमच्या दिंडीत एखादा कीर्तनकार आला ना, आज आला लगेच त्याच्या बापांनी नाही ठेवलं कीर्तन, त्यांनी उद्या चालायचं दिवसभर आणि मग संध्याकाळी कीर्तन करायचं. आला लय बाबासाहेब असलं त्याला कीर्तन मिळणार नाही, म्हणणारच नाही आपल्या देखत कोणी यांचं कीर्तन करा म्हणून. बरंच हे त्याला कळतं, त्याला चाललंय ना, मग कसं होतंय त्याला, आहे की नाही? अनुभव आहे महाराज, खूप महत्व आहे म्हणून साठी महाराज लय महत्व, त्याला महत्व आहे. काल तो पाहिलं ना, 5ला 5 मिनिटं कमी असताना आम्ही सगळं संपवलं. मी संपवलं, कोणाचंच नाही ऐकलं तिथं. मग हरिपाठ बरोबर आम्ही 6ला 5 मिनिटं कमी असताना आमचा हरिपाठ संपला. 6ला महाराज लिहिलं, आम्ही काय करणार त्याला? पण आमची जागा मोकळी होती नव्हती तिथं. ही खरे महाराज, त्याला वेळेची किंमत नाही ना, त्याला कशाचीच किंमत नाही महाराज. वेळ इतका अनमोल आहे महाराज, अनमोल. वेळेसारखा अनमोल काहीच नाहीये, आणि ज्याला वेळेची किंमत नाही त्यासारखा महामूर्ख कोणी नाहीये. वेळ खूप पैसा जाऊ दे किती परत येईल, पण गेलेला वेळ आणून दाखवा मला. गेलेले कीर्तनाचे 15 मिनिटं दाखवा देऊ जाऊन मला. आता गेले तर हरिपाठात शिरते ती. काय झालं? नाही नाही, मी खोटं बोलतो, सांगा मला तुम्ही तुमचं लबाडी. श्रीकांत महाराज सांगा मला, कशात भरून देतात मला हे 15 मिनिटं तुम्ही? बरं, अतिक्रमण झालं का नाही झालं? विचारायची गोष्ट आहे ही. चिंतन करीत असताना मंडळी किती बोलतो याला महत्व नाही, पण महत्वाचं किती बोलतो याला नाही महत्व. अत्री म्हणजे का, अनुसया म्हणजे काय? जिच्या चित्तामध्ये असूया नाही अशी अनुसया. अनुसया, असूया कळते का? असूया म्हणजे काय बाय हो? असूया, असूया शेजारीच्या घरात टीव्ही आला, इकडे कर्ज काढ, नाही तर तिकडे काही कर, पण टीव्ही सकाळच्याला आलाच पाहिजे उद्या. असूया आहे म्हणजे ना, नाही माहिती. अरे साधू भेटले सगळे पुढे, काय कोणाला माहिती पार पुढच्या घरात गेले. परत चिंतन, असूया अंतकरणामध्ये असूया. जे केल्यानंतर आसू येतात त्याला असूया म्हणतात. नाही पूर्ण झाली इच्छा, काय होतं मग? असूया. महाराज ज्ञानोबराची गोवी पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता ती अनायाशा आत्महिता पावे. अरे दुसरा वेगळा परमार्थ करायची गरज नाही बुवा, वेगळं काहीच करायची गरज नाही, फक्त त्या नांद्याचं ऐकायचं. मग कोणी त्याच्यापेक्षा नांदत नाही काय? मग ज्याजवळ नांदत ते कोणी नाही, त्याचं ऐकायचं फक्त सगळं. तो काही म्हणू द्या, त्याचं पापाचा असो पुण्याचा असो, त्याचं कसं असो त्याचं तसं, पण महाराज ते कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. कारण तुमचा भाव तुम्हाला फळ देणार आहे, तो नाही देणार. त्याच्याकडे काय आहे द्यासाठी? तुमचा जो विश्वरी भाव आहे ना, त्याच्याबद्दल विश्वरी भाव तो फळ देणारे महाराज. अनुसयन दुसरं काहीच नव्हतं महाराज, ती त्याच्या पतीच्या मताप्रमाणे होती.
काय होती? परिणाम महाराज 3 देव जगाचे करते, ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर, हे तीनही बाळ करण्याचं सामर्थ्य झालं महाराज तिच्यामध्ये. केले की नाही बाळ? एवढं सामर्थ्य फक्त पतीच्या मतावर राहण्याचा परिणाम आहे. सप्तपतिव्रता आहे, त्याच्यात अनुसया आहे, मंदोदरी आहे, सीता आहे, तारा आहे, अहिल्या आहे, सावित्री आहे, द्रौपदी आहे. महाराज काय भाव चिंतनाचा विषय हा. अशी असणारी अनुसया महाराज, तिच्या अंतकरणात असूया नाही अशी वृत्ती असावी महाराज. असूया, आणि स्त्रियांसाठी नाही, हे पुरुषांसाठी सुद्धा आहे. ज्याच्या अंतकरणात असूया नाही ना, तेव्हाच परमार्थाच्या लायकीचा आहे. काम, क्रोध, लोभ, लोभ म्हणजे असूया. लोभ म्हणजे काय? असूया. महाराजाच्या अंतर्गत आहे तो असा अधिकारी आहे विठोबा. महाराज असं निर्मत्सर अंतकरण, निर्मत्सर असणारी वृत्ती, त्या ठिकाणी भगवंत जन्म घेत असतात. म्हणून साठी महाराज असे शुद्ध असणारे महाराज अत्रि आणि अनुसया यांच्या कुशीमध्ये महाराज दत्तात्रय भगवंताचा अवतार झाला. महाराज कधी झाला? कृतयुगातच सृष्टी उत्पन्न झाली, सुरुवातीलाच महाराज दत्तात्रयाचा जन्म झाला. आणि महाराज सर्व परमार्थाचा पाया तिथून आहे महाराज. ज्यांच्यामुळं महाराज आपण ज्ञानोबा म्हणू शकतो, ज्यांच्यामुळं आपण निवृत्ती दादा म्हणू शकतो. आळंदी महाराज आपल्याला त्यांच्यामुळं पाहायला मिळते, आहे का नाही? दत्तात्रय भगवंताने जर गोरक्ष मच्छिंद्रावर कृपा केली, मच्छिंद्राने गोरक्षावर गहनीवर, आहे का नाही? आणि गहनी प्रसादे निवृत्ती दातार मला ज्ञानदेवा सार चोदविले, अशी असणारी परंपरा. म्हणून महाराज एकदा आपण त्या ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर मूळचा परमात्मा निर्गुणी. मूळचा परमात्मा कसा आहे? निर्गुण निराभास, जेथून उत्पन्न सबल ब्रह्मास. आदी नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आदी गुण. अशा असणार निर्गुण परमात्मा भक्तासाठी सगुण होतो, जीवाच्या कल्याणासाठी महाराज सगुण साकार होतो, आणि जीवाला महाराज आत्मज्ञानाचा उपदेश करतो. महाराज भगवंत दत्तात्रयाचं कारणच आहे. महाराज परमार्थ अज्ञानाच्या खाईमध्ये झाकला गेला, त्या परमार्थाला महाराज उज्ज्वल करण्यासाठी महाराज तो प्रत्येक युगामध्ये आता आजही दत्तात्रय ते कार्य करतात. आजही दत्तात्रय ते कार्य करतात, आजही ते कार्य चालू आहे. महाराज फक्त एकच आडमार्गी लागलेल्या जनाला सद्मार्गाला लावण्याचं काम करणारे संत आहेत. म्हणून त्यांचा आज उत्सव काळ आहे. त्यानिमित्ताने आपण अभंग घेतला होता. पहिलं मेरू त्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी प्राणयामी बैसला तेने सांगलेली माया, तेजनी कंथा काया मन गेली विलया ब्रह्मानंदा माधारी, अनुहात ध्वनिनाद तो पावला परमपद उन्मनी तुरी विनोदे छंदे छंदे डुरकशी
ज्ञान गोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी ज्ञानदेवाचे अंतरे दत्तात्रय योगिया तोच आत्मरूपाने आपल्या अंतकरणात आहे. त्या परमात्म्याचा आज जन्म उत्सव आहे, ती आपल्याला जाणीव राहावी. आपल्या आनंदासाठी उत्सव बरं काही, हे उत्सव आपल्या आनंदासाठी आहेत. मग ते राम जन्मासन कृष्णाष्टमी सगळे उत्सव महाराज आपल्या आनंदासाठी येतं. म्हणून आपल्याला ही जाणीव राहावी की आपल्याला बी महाराज देव आहे अशी जाणीव राहण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत. बरेच महाराज देव बुडून गेले बुजून गेलेत महाराज, फक्त त्यांचा उत्सव नाही म्हणून. बघा बरेच देव महाराज बुजून गेले झाकून गेले, जाणीवेत सुद्धा नाही. जे जाणत्याच्याच जाणीवेत आहेत महाराज. बरेच देव माहीत नाहीत बऱ्याच लोकांना, फक्त उत्सव नाही म्हणून. म्हणून साठी हा उत्सव काळ आहे. मला या उत्सवाच्या निमित्ताने थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. कमी जास्त असन महाराज बोललं असन महाराज, हे पण अभंगात असे चिंतन जर केलं तर महाराज गरज आहे बोलण्याची अशा मार्गाने. कारण महाराज म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवतो बुवा. म्हणून साठी मंडळी जमन तेवढं चिंतन करा, जास्तीत जास्त चिंतन करा. चिंतन केल्याशिवाय कल्याण नाही. चिंतन नाही केलं तर काही नाही महाराज. विचार करणं गरजेचं आहे, चिंतन करणं गरजेचं आहे आणि आपल्या चित्ताला शुद्ध करणं गरजेचं आहे, स्थिर करणं गरजेचं आहे. आणि स्थिर आणि शुद्ध चित्तातच परमात्मा राहत असतो. आपण हे थोडं चिंतन पाहिलंय. म्हणून झालेली शिव महाराज श्री गुरु दत्तात्रयाचे